आता आपण कुंभेकडे बोलू. कुंभ ज्ञानाचा सागर म्हणतात त्याला. त्याची निशाणीच अशी आहे की एक माणूस असा मोठा घडा डोक्यावर घेऊन चालतात तर पूर्ण पाणी भरलेलं आहे. कुंभ राशीला ज्ञानाच्या बाबत 100% मार्क मिळतात. अतिशय तीव्र बुद्धिमत्ता. फक्त या राशीत स्ट्रेट फॉरवर्डनेस नाही. कुंभ राशीत टोकाची व्यक्तिमत्व आहेत. एक तर हिरोही सापडतील तर एक तर विलनही सापडतील, पण दोघेही शार्प सापडतील. निवडक गोष्टींच्या निवडक पद्धतीनं अचूक वेध घेणारी रास कुंभ रास. अतिशय बुद्धिमान पण तेवढीच विसराळू रास आहे. एक धडाडी दाखवण्याच्या बाबत एक नंबर, पण वरचं टोक गाठताना खालती काय घडलं होतं हे त्याच्या लक्षात नाही राहत. ही पण एक संशोधक वैज्ञानिक रास आहे. बुद्धिमत्ता तीव्र आहे. अभ्यास ताकद भरपूर आहे. न कंटाळता एखाद्या गोष्टीच्या मागं लागण्याची प्रवृत्ती आहे. पण सगळं बुद्धीच्या जवळ. यांना प्रणय नाही जमणार. प्रेम करणे, प्रेम व्यक्त करणे किंवा ते काय बागेत जाऊन नाचणे या गोष्टी यांना नाही जमत. हे अतिशय सिरियस, गंभीर आणि टिपिकल अभ्यास करणारे गुणवंत लोक असतात. मोजून मापून बोलणे, स्वतःच्या अभ्यासात परफेक्शन आणणे, स्वतःची डेव्हलपमेंट व्यवस्थित करणे कुंभेकडं परफेक्ट जमतं. मग भले त्यांच्याकडं एक छोटंसं काम असेल, म्हणजे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्याकडे छोटंसं काम असेल तर ते छोटंसं काम डेव्हलप करून सगळ्यात उत्तम म्हणून सादर करण्याचं काम करते तर कुंभ करते. दिवस रात्र त्या कामाला चिकटून राहून त्याच्यातले डेव्हलपमेंट शोधत राहते तर ते कुंभ शोधत राहते. ही लोक सॉफ्टवेअरमध्ये कामं जास्त चांगली होऊ शकतात. सॉफ्टवेअर डिझाईन करणे, आर्किटेक्चर बनणे, आर्किटेक्ट डिझाईन करणे, बिल्डिंग डिझाईन करणे किंवा तुमचं ते आता नवीन हे चालू झालंय बघा, फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करून देणे, त्याच्यातनं उत्पन्न बनवून देणे, ही कुंभेला शोभणारी काम आहे. पण ते करताना त्यांना हळवं बिळवं बनणं जमत नाही, त्यांना प्रेम करणं जमत नाही. किंबहुना त्यांचं पहिलं शेवटचं प्रेम हे त्यांचं काम आणि त्यांचे अचिव्हमेंट्स असतात. लग्न, संसार या गोष्टी त्यांच्याकडं कायम दुय्यम गोष्टीच्या असतात. तर कुंभेचे लोक ग्रेट असतात, पण त्यांच्याबरोबर राहणारे त्यांना किती सहन करू शकतील याची खात्री नसते. कारण ठीक आहे ना, श्रेष्ठ आहे, अमुक आहे तमुक आहे, हो पण साधं भाजी आणायला उपयोग नाही रे या माणसाचा. तो किती ग्रेट असू दे ना, तुमच्या रोजच्या डे टू डे रुटीनमध्ये त्याचा काय मदत होऊ शकते का, तर तिथं उत्तर नकारार्थी येतं. आणि मग कुंभेचं जेवण हेलपाटतं. हां ठीक आहे, ग्रेट आहे, तुम्ही काही करू शकता. अरे हो, चौकात जाऊन दूध आणण्याला उपयोग आहे का तुझा? नाही, मग मला तुझा काय उपयोग आहे बायको म्हणू शकतो. तू वैज्ञानिक असशील, तू ग्रेट असशील, तू श्रेष्ठ असशील तर जगाच्या नकाशावर दिसशील ते तिकडं. आत्ता या घडीला मुलांना शाळेत सोडायचंय, जातोयस का? कुंभेला जमणार नाही. कुठं मी मला सांभाळू का त्या दोघांना धरून हे करू असं म्हणणारे ही कुंभतच सापडतात. ज्ञानाचा खजिना आहे, वापर जर त्याचप्रमाणे झाला परफेक्ट 100% होऊ शकतं.
हे जर समजा कुंभेला कुंभेचीच व्यक्ती मिळाली ना, 4-4, 5-5 दिवस घरातनं बोलण्याचाही आवाज येणार नाही. दोघे आपापल्या कामात मस्तपैकी जमलेले असतील, वेळेला जेवण खाण करतील, आपापली कामं करतील, पुढं जातील. त्या घरातनं भांडणं येणं शक्य नाही, भांडण तंटा ऐकू येणं शक्य नाही. शेजारी कोण राहतंय का हेही कळणार नाही. इतकी ती 2 कुंभेची माणसं एकत्र आली तर येऊ शकतो. तशी ही whimsical रास आहे, पण कुशाग्र बुद्धिमत्तेची रास आहे. कमी जास्त प्रत्येक राशीत आहे, कोणी श्रेष्ठ नाहीये. पण या राशीला शनीनं अलौकिकतेचा दर्जा दिलेला आहे. या राशीत शनी सगळ्यात जास्त खुलतो, खुश होतो, आणि तो खुलतो आणि खुश होतो त्यावेळेला इतर राशींना सहकार्य जास्त चांगलं करतो. कुंभेला एक वेगळेपण लाभलंय, ते एवढंच लाभलेलं आहे. आधी कोणी त्यांचं बाकी फारसं नाहीये. तुम्ही घ्या कसं घ्यायचं तसं.